मी ऍडव्होकेट हरदास लांडे. बघा, जो काही देवस्थान इनाम जमिनीचा प्रारूप मसुदा जाहीर केला होता, तो मसुदा आता सरकारने त्याला स्थगिती दिलेली. म्हणजे देवस्थान इनाम जमिनीचा जो काही कायदा करण्यात येणार होता, त्या कायद्याला स्थगिती दिलेली आहे सरकारने आणि त्याचा शासन निर्णय सुद्धा काढलेला आहे. आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला असेल की शासनानं देवस्थान इनाम जमिनी जो कायदा करणार होते त्याला स्थगिती का दिलेली. मग आता स्थगिती दिली तर नेमकं पुढे काय होणार आहे, आता कायदा होणार आहे का नाही होणार, मग याच्या संदर्भात शासनाचं काय धोरण आहे, आणि मग आता या संदर्भात असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये तुम्हाला पडलेले असेल की आता नेमकं काय होणार आहे जर ह्या स्थगिती केली तर. मुळामध्ये जो काही देवस्थान इनाम जमिनीचा कायदा महाराष्ट्र सरकारने जाहीर केला होता त्याचा मसुदा, त्याच्यावरती हरकती आणि सूचना घेण्यासाठी जनतेला आवाहन केलं होतं की हरकती सूचना वगैरे तुम्ही घ्या. 6 मेला तो प्रारूप मसुदा जाहीर केल्याच्या नंतर 5 जून पर्यंत त्याच्यावरती हरकती आणि सूचना घ्यायच्या होत्या. काय झालं, मसुदा जाहीर केल्याच्या नंतर मसुदा लोकांपर्यंत पोहोचल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बराचसा संभ्रम निर्माण करणाऱ्या काही गोष्टी होत्या. सरकार एकीकडे वेगळं सांगत होतं आणि मसुद्यामध्ये वेगळ्या गोष्टी होत्या. मसुद्यामध्ये काही जे काही वहिवाटदार असेल, गुरव असेल, मिराजदार असेल यांना मालकी हक्क देण्याच्या संदर्भात, कुळांना मालकी हक्क देण्याच्या संदर्भात तरतुदी होत्या. परंतु प्रत्यक्षमध्ये महसूल मंत्री साहेब मीडियामध्ये वेगळं सांगायचे. तर याच्यामुळे काय झालं, लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आणि ज्या पद्धतीनं राज्यामधून ज्या काही जमिनी आहे देवस्थानच्या, त्या जमिनी लोकांना मालकी हक्कांना देणार आहे सरकार, अशा पद्धतीचा एक मेसेज लोकांमध्ये गेला आणि याच्यामुळे काय झालं, सरकारवरती एक याला विरोध झाला आणि सरकारवरती एक दबाव वाढला. या दबावाला बळी पडून एक गोष्ट ही कारण आहे आणि दुसरी गोष्ट त्याला अशी कारण आहे की ज्या काही हरकती सूचना घ्यायला सांगितल्या होत्या, हरकती सूचनांचा अक्षरशः 5 जून पर्यंत पाऊस पडलेला आहे सरकारकडे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हरकती आणि सूचना या संदर्भात आलेले. आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि ह्या जो काही संभ्रम निर्माण झाला होता मसुद्यामध्ये, तो मसुद्यामधला संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने काय केलेलं आहे, 5 जून रोजी एक शासन निर्णय काढलेला आहे आणि जो काही कायद्याचा मसुदा जाहीर केला होता त्या मसुद्याला स्थगिती देऊन टाकलेली आहे. म्हणजे आता जो मसुदा जाहीर झाला होता तो कायदा बनणार नाही किंवा त्याला कायद्याचं रूप येणार नाही. तर मग आता याचा अर्थ असा आहे का की देवस्थान इनाम जमिनीचा कायदा होणारच नाही? तसा अर्थ त्याचा नाहीये. कायदा होणार आहे, पण आता याच्यासाठी वेगळी प्रक्रिया शासनाने अवलंब करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ती काय प्रक्रिया घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, ह्या शासनाच्या GR मध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की नेमकं पुढील कार्यवाही कशा पद्धतीने राहणार आहे, कायदा कशा पद्धतीने येणार आहे, हरकती सूचना आल्या त्याचं काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं या मसुद्यामध्ये त्यांनी या 5 जूनच्या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे जे की स्थगिती दिलेली. पहिली तर गोष्ट मी तुमची त्याला हेडलाईन वाचून दाखवतो, राज्यातील देवस्थान इनाम जमिनीबाबत अधिनियमाचे प्रारूप तयार करणे. आता काय, जो प्रारूप तयार केला होता त्याला स्थगिती दिलेली आहे, म्हणजे आता परत दुसरा प्रारूप अधिनियम तयार करणार आहे. कारण की याच्यामध्ये बऱ्याचशा संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी या मसुद्यामध्ये होत्या. आता एक सुटसुटीत नवीन मसुदा तयार करण्याच्या संदर्भात त्याच्यात सांगितलेले. मी याच्यात प्रस्तावना वगैरे वाचत नाही, मुख्य जी गोष्ट आहे जी याच्यामध्ये शासन निर्णय जो आहे तो तुम्हाला मी सांगतो थोडक्यामध्ये. बघा, देवस्थान इनाम जमिनीबाबत दिनांक 6 मे 2026 रोजी महसूल विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 या प्रारूपास या शासन निर्णयाद्वारे स्थगिती देण्यात येत आहे. म्हणजे जो काही प्रारूप जाहीर झाला होता ज्याच्यावर हरकती सूचना आल्या होत्या, तो प्रारूप आता कायद्याच्या स्वरूपात ग्राह्य धरणार नाही किंवा ज्या हरकती सूचना आलेल्या आहेत त्या पुढच्या प्रारूपसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. आता बघा, सध्या ह्या प्रारूपला स्थगिती देण्यात आली. मग आता दुसरी गोष्ट काय केलेली आहे, या संदर्भामध्ये शासनाच्या अशी गोष्ट लक्षात आली की बऱ्याचशा लोकांमध्ये वेगवेगळे मेसेज चाललेले आणि देवस्थानच्या जमिनी ह्या वाटून देण्याच्या पद्धतीने सरकार कायदा करते. तर सरकारने या संदर्भामध्ये एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही समिती स्थापन केलेली आहे या शासन निर्णयाद्वारे. ह्या समिती काय करणार आहे, अभ्यास करणार आहे आणि एक सुटसुटीत देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भामध्ये एक कायद्याचा मसुदा तयार करणार आहे. आणि याच्यामध्ये कोण कोण घेतलेले याच्यामध्ये बघा, समितीमध्ये बघा, देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 या प्रारूप अधिनियमाबाबत दिनांक 5 जून 2026 पर्यंत प्राप्त झालेल्या सर्व हरकती सूचना विचारात घेऊन अधिनियमाचे प्रारूप अधिक व्यापक करण्याकरता खालील समिती स्थापन करण्यात येत आहे. म्हणजे ज्या काही हरकती सूचना वगैरे आलेले त्या तर विचारात घेणारच आहे आता सरकार आणि त्याच्यावरती सुनावणी सुद्धा घेणार आहे. आता याच्यामध्ये अजून काही गोष्टी ज्या काही बऱ्याचशा प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये अजून
क्लॅरिटी आणण्यासाठी आणि संदिग्धपणा घालवण्यासाठी ही समितीची स्थापना केलेली आहे. ही समिती आहे अप्पर सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार आहे. याच्यामध्ये कोकण विभाग असेल, पुणे विभाग असेल, त्याच्यानंतर ठाणे जिल्हा अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा अधिकारी, त्याच्यानंतर महसूलचे सहसचिव असे हे याच्यामध्ये समितीमध्ये सदस्य असणार आहे. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधील विशेष करून देवस्थानचे जे प्रतिनिधी, कारण की सगळ्यात जास्त जो विरोध झाला होता ह्या कायद्याला देवस्थानाकडून झाला होता, कारण की देवस्थानच्या जमिनी ह्या मालकी हक्कांना इतरांना देण्याच्या संदर्भात त्या मसुद्यामध्ये तरतूद होती. आता काय झालं होतं, सगळ्यात जास्त विरोध झाला देवस्थानकडून. म्हणून सरकारने काय केलेलं आहे, देवस्थानचे प्रतिनिधी या समितीमध्ये घेतलेले एकूण 15 प्रतिनिधी या समितीमध्ये घेण्यात आलेले आहे. हे 15 प्रतिनिधी आणि ही समिती आता एक सविस्तर सुटसुटीत मसुदा तयार करणार आहेत. त्याच्यानंतर काय होणार आहे बघा, हे देवस्थानचे प्रतिनिधी कोण घेणार आहे, त्याची निवड कशी होणार आहे, तर त्याची निवड महसूल मंत्री साहेब हे स्वतः करणार आहेत, त्यांच्या शिफारशीनुसार होणार आहे. त्याच्यानंतर बघा, उपरोक्त समितीने प्राप्त हरकती व सूचना यांचा विस्तृत स्वरूपात अभ्यास करून देवस्थान इनाम जमिनीबाबत आधी नियमाच्या सुधारित प्रारूपासह समितीचा अहवाल दिनांक 15 ऑगस्ट 2026 पर्यंत शासनात सादर करावा. म्हणजे अहवाल पण द्यायचा आहे आणि एक सुटसुटीत जो काही याचा मसुदा जाहीर केला होता सरकारने, तसा एक मसुदा सुद्धा कायद्याचा बनवून द्यायचा ह्या समितीने सरकारला. कधीपर्यंत द्यायचा आहे, 15 ऑगस्ट पर्यंत. म्हणजे थोडक्यामध्ये ह्या अधिवेशनामध्ये हा कायदा होणार नाही. कुठल्या जुलैच्या जो काय अधिवेशन आहे त्या अधिवेशनात आता हा कायदा होणार नाही, कारण की याच्यात अगोदर परत हा मसुदा आल्यानंतर याच्यावरती परत हरकती सूचना सुद्धा घ्याव्या लागणार आहेत. आता बघा, समितीने सादर केलेल्या अधिनियमाच्या सुधारित प्रारूपाबाबत शासन स्तरावर उचित कार्यवाहीनंतर सुधारित अधिनियमाच्या प्रारूपावर देवस्थानचे व नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्याकरता सदर प्रारूप अधिनियम महसूल विभागाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे काय होणार आहे, जसा याच्या अगोदरची हरकती आणि सूचना घेतल्या तुम्ही प्रारूप अधिनियमावरती, परत एकदा तसाच एक दुसरा प्रारूप अधिनियम जाहीर करणार आहे. त्याच्यावरती सुद्धा देवस्थान असेल आणि नागरिक असेल किंवा जेवढे लोक या संदर्भात असेल त्या सगळ्या लोकांना हरकती आणि सूचना घेण्यासाठी परत एकदा संधी भेटणार आहे. कारण की आता ते कधी भेटणार आहे, कारण की जो नवा मसुदा येणार आहे त्याच्यात काय तरतुदी राहणार आहे हे समिती मसुदा तयार करून देणार आहे. आणि हा मसुदा जेव्हा सरकारकडे जाईल आणि जेव्हा तो मसुदा जाहीर होईल तेव्हा त्या मसुद्यामध्ये कुठल्या तरतुदी घेतलेल्या आहे, ह्या मागच्या कायद्यामधील कुठल्या तरतुदी वगळलेल्या आहे, ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती कधी येईल, तो मसुदा जाहीर झाल्याच्या नंतर येईल. त्याच्यावरती आपण तेव्हा त्या संदर्भात व्हिडिओ बनवू. आता बघा, राज्यातील सर्व देवस्थानांना या नागरिकांना वरील प्रमाणे प्रसिद्ध केलेल्या अधिनियमाच्या प्रारूपावर सूचना व हरकती दिनांक 15 सप्टेंबर 2026 पर्यंत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करता येतील. आता जो काही पुढे समितीने अहवाल दिल्याच्या नंतर तो प्रारूप जाहीर होणार आहे आणि त्याच्यावरती हरकती आणि सूचना घेण्यासाठी वेळ दिलेली आहे 15 सप्टेंबर पर्यंत. म्हणजे 15 सप्टेंबर पर्यंत जेव्हा प्रारूप मसुदा जाहीर झाल्याच्या नंतर त्याच्यावरती हरकती सूचना घ्यायचा अधिकार आणि लोकांना आव्हान करण्यात येणार आहे आणि तोपर्यंत घ्यायचे आहेत. आता याच्या अगोदरच्या कायद्यामध्ये काय होतं, मसुद्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाऊन त्याच्यावरती हरकती आणि सूचना घ्याव्या लागायच्या. पण आता याच्यामध्ये काय होणार आहे, पुढचा जो काही मसुदा जाहीर होणार आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला हरकती आणि सूचना घ्यायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या विभागाच्या स्तरावर किंवा विभागीय आयुक्ताकडे जायची गरज नाही. आता तुम्ही तुमच्या जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन सुद्धा याच्या संदर्भात आक्षेप आणि हरकती सूचना घेऊ शकतात. म्हणजे थोडक्यामध्ये आता हा कायदा दिवाळीच्या नंतर जे काही अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये हा कायदा ठेवला जाणार आहे. आणि आता त्या कायद्यामध्ये कुठल्या तरतुदी आहेत, त्या काय आहेत, हा तो मसुदा जाहीर झाल्याच्या नंतर आपल्याला स्पष्ट होईल. पण आज रोजी सद्यस्थितीमध्ये जो काही देवस्थानचा कायदा करण्यासाठी शासनाने प्रारूप अधिनियम जाहीर केला होता त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. तो पूर्णपणे स्थगित करून टाकलेला आहे. म्हणजे जे काही तरतुदी होत्या आता त्या पुढच्या कायद्यात असतीलच असंही नाहीये. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात आता हा नंतरचा मसुदा जाहीर झाल्याच्या नंतरच आपल्याला कळणार आहे. शासनाने, मला तरी वाटतं की शासनाने हा निर्णय जो घेतलेला आहे हा बऱ्याचशा प्रमाणामध्ये सरकारवरती जो दबाव वाढला होता देवस्थानकडून की जमिनी मालकी हक्कांना देण्यात येऊ नये, नंतर आता जो काही व्हिडिओ महसूल मंत्री साहेबांनी टाकलेले त्याच्यामुळे परत एकदा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की देवस्थानचे मालकी हक्क कायम करण्यासाठी आणि अधिक मजबूत करण्यासाठी शासन कायदा करण्याच्या तयारीत आहे. त्याच्यानंतर कुळाचे सुद्धा हक्क त्याच्यामध्ये अबाधित ठेवण्यासाठी तरतुदी करण्यात येणार आहे. अशा पद्धतीचं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की बऱ्याचशा लोकांनी देवस्थानच्या जमिनीवरती बेकायदेशीररित्या अतिक्रमण ताबा करून ठेवलेलं आहे. हे सगळे ताबा आणि अतिक्रमण बेकायदेशीर असलेले सगळे काढून त्या जमिनीचा मालकी हक्क आणि ताबा हा देवस्थानकडे कशा पद्धतीने
जाईल या संदर्भात शासन याच्यावरती कठोर निर्णय घेऊन कठोर कायदा करणार आहे आणि अतिक्रमण करणाऱ्यावरती कारवाई करणार आहे. अशा पद्धतीच्या तरतुदी पुढील अधिनियमामध्ये किंवा मसुद्यामध्ये करण्यासाठी आव्हान किंवा आश्वासन महसूल मंत्री साहेबांना दिलेलं आहे. आता ते मसुदा आल्यानंतर या संदर्भात आपल्याला कळेल. आता ही जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल याच्यामध्ये ह्या 5 जून 2026च्या स्थगिती शासन निर्णयाची, तर मी तुम्हाला याची पीडीएफ या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये त्याची लिंक टाकून देईल. तुम्ही त्या संदर्भात ती डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुम्ही सुद्धा या संदर्भात वाचू शकता. बघा, तुम्ही जर नवीन असाल, अजूनही फेसबुकला फॉलो केलं असेल तर फॉलो करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ जर युट्यूबला बघत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो. धन्यवाद.